थँक यू व्हेरी मच जगदीश पाटील. पुनश्च सर्व लाडक्या क्रीडकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत अद्वितीय मनोरंजक खेळामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण बघताय जय हनुमान 40+ क्रिकेट संघ उंबर्डे आयोजित जय हनुमान चषक 2024 दिवस पहिला सामना क्रमांक 6 मैदानावरती सुरू होतोय. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना एका बाजूला पाटील 11 क्रिकेट संघ संद 40+ वर्सेस दुसऱ्या बाजूला जय म्हसोबा क्रिकेट संघ उंबर्डेमध्ये टॉस जिंकून संदपने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. उंबर्डेला इन्व्हाइट केलं या ठिकाणी बॅटिंगसाठी आणि सलामीवीर मैदानावरती दाखल झालाय. जय म्हसोबा क्रिकेट संघ उंबर्डे 40+ ची ही ओपनिंग पेअर खेळपट्टीवरती दाखल होत असताना आपण बघू शकाल निलेश जाधव आणि त्याचबरोबर त्यांच्या सोबतीला नॉनस्टॉक इनला आपण बघताय अविनाश कारभारी. बॉलिंग मार्ग विनोद पाटील वैयक्तिक पहिलं व सांघिक पहिलं षटक घेऊन पंचांचा इशारा येतोय. सामना सुरू होतोय. पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी थोडासा दूर ठेवला होता. डॉट बॉलने या ठिकाणी सुरुवात करतायत विनोद या षटकाची. संदप ज्यांनी एक सामना मानिलीला पराभूत करून जिंकला होता. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित टायमिंग जरा पॉइंटला चेंडू गेलाय. या दरम्यान एकच जाव येईल. अकाउंट या ठिकाणी ओपन होईल निलेश जाधवचा आणि जय म्हसोबा क्रिकेट संघ उंबर्डे 40+चा 4 ओव्हरची मॅच आहे. ऑलरेडी चिकनगर संघ उपांत्य फेरीमध्ये पोहोचलेला आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हो चांगला चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने फक्त दिशा दिली आहे. चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर. मिळतील धावा 4. आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 5 आपण बघतायत. चांगला चेंडू होता पण शेवटच्या क्षणी बॅटचा चेहरा उघडला. लेट कट केला आणि गॅपमधून चेंडू गेला थर्डमॅन सीमारेषे बाहेर. विनोद ओव्हर दी विकेट. ओ लॉप केलाय स्वतःच्याच करतायत. ओ झेल सोपा झेल लॉलीपॉप कॅच ड्रॉप झालाय. आणि काय कारण या ठिकाणी सांगतायत प्रश्न पडला सगळ्यांना. एकदम सोपा झेल होता. माहिती आहे चूक झाली आहे आणि अशा पद्धतीने आपण बघताय धावसंख्या धावफलकावरती झालेली म्हणजे 6. गोलंदाज विनोद थोडेसे हताश आहेत. एक कॉटन बॉलची संधी त्याने गमावलेली आहे. हो चांगला चेंडू गुड लेंथवरनं आत आणला होता. वेल बॉल्ड ब्युटिफुल डिलिव्हरी. डॉट बॉल. 5 चेंडूत केवळ 6 धावा दिली आतापर्यंत. विनोद पाटील बॉलिंग मार्गवर तयार पुन्हा एकदा. फिल्डिंगची रचना आपण बघू शकाल. एक फिल्डर ऑन साईडला डीपमध्ये ठेवलाय. एक लॉंग ऑफला डीपमध्ये ठेवलाय. पॉवर प्लेचं बंधन आहे त्यामुळे ही रचना तुम्हाला अशा पद्धतीने बघायला मिळते. तुम्ही 2 फिल्डर बाहेर ठेवू शकता. मग ते तुम्ही ऑन साईडला ठेवा किंवा ऑफ साईडला ठेवा. लॉंग ऑफला फिल्डर आहेत मधुकर
संदीपची रन मशीन त्या ठिकाणी आपण बघतायत. इथे काय घडलंय, चूक झाली होती फिल्डिंग मध्ये, थ्रो मध्ये बॅकअप मिळेपर्यंत इथून चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दाखवत आहेत. आणि अशा प्रकारे आपण बघतायत ही धावसंख्या धावफलकावरती एकूण 2 ने वाढते जाऊन पोहोचली ती म्हणजे 8. पहिले षटक संपन्न झाले, 8 धावा धावफलकावरती आपण बघतोय. 4 ओव्हरची मॅच आहे, समोर संदीप संघ आहे, त्यामुळे इथून उंबरडे टीमला एक मोठं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करायला हवा आणि त्यासाठी अटॅकिंग क्रिकेट त्यांना खेळावं लागेल. बॉलिंग मध्ये परिवर्तन त्या ठिकाणी होत आहे आणि बॉलिंगसाठी गिरीश पाटील संदीप संघासाठी भरपूर वर्ष रेग्युलर क्रिकेट खेळलेले आहेत आणि फार मोठी जबाबदारी काही वर्षांपूर्वी त्यांच्या खांद्यावरती देण्यात आली होती. आता मात्र पुन्हा एकदा त्यांना इन ॲक्शनमध्ये आपण बघाल. पाटील इलेवर म्हटलं की या गावात तुम्हाला सगळेच पाटील आणि एक गाव एक गणपती अशी संकल्पना ज्या गावामध्ये गेले कित्येक वर्षे राबवली जाते ते गाव म्हणजे संदीप. आणि हा संदीपचा संघ 40+ खेळत असताना गिरीश लेफ्ट आर्मवरती विकेट. ओ स्लॉग स्वीप, फिल्डर आहे डीप मध्ये. व्हॉट अ फिल्डिंग, ग्रेट फिल्डिंग, जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. काय फिल्डिंग होती बघा, व्हॉट अ फिल्डिंग, ग्रेट फिल्डिंग. गिरीश पुन्हा एकदा लेफ्ट आर्मवरती विकेट. ऑन साइडला पुन्हा एकदा त्या दिशेने सेम फिल्डर. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, थ्रो देखील चांगला येतोय. केवळ एकच धाव आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 10. तर 10 धावा झाल्यात धावफलकावरती. दुसरं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा गिरीश लेफ्ट आर्मवरती विकेट. ओ खाली राहिला, अपील करतायत. चेंडू पॉइंटच्या दिशेने लेग बायच्या रूपाने धाव मिळेल आणि लेग बायच्या रूपाने एक धाव. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 11 धावफलकावरती. गिरीश आतापर्यंत गोलंदाजी चांगली झाली, ओव्हरमध्ये फिल्डिंग देखील जबरदस्त झाली आहे. ओ हो, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, सिक्सर. निलेश जाधव, उंबरडे 40+ रन मशीन, जबरदस्त बॅटिंग. काय टायमिंग होते या फटक्यामध्ये, चाबूक शॉट. 17 धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय या षटकाराच्या मदतीने. यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर. ओ एफर्ट चांगले होते पण यश आलं नाही. षटकारानंतर आज चौकार. धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. चांगली बॅटिंग या ओव्हरमध्ये, चांगल्या धावा येताना दिसत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 8 होत्या, इथे आपण आतापर्यंत बघितलं तर एकूण 13 धावा आलेल्या आहेत आणि चेंडू आपण बघितले तर 5. पुन्हा एकदा गिरीश. फिल्डिंग मध्ये बदल त्या ठिकाणी आपण बघतायत. एक प्रोटेक्शन ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फील्ड तैनात केलाय. गिरीश लेफ्ट आर्मवर विकेट. ओहो फलंदाज बाद, क्लीन बोल्ड, बिग विकेट, प्राइज विकेट, गोल्डन विकेट. पहिला धक्का.
न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होत आहेत विशाल मडवी त्या ठिकाणी आपण बघतायत. चांगली पार्टनरशिप 21 धावांची झालेली आहे, पण निलेश परतलेत. शफलून खेळायचा प्रयत्न अंगलट आला आणि अखेरच्या बॉलवरती दुसऱ्या ओव्हरच्या क्लीन बोल्ड. न्यू बॉलर त्या ठिकाणी तयार SP सुभाष पाटील. हो हवेत झेलची शक्यता. वेल जज कॅच. आणखीन एक धक्का. धक्का दुसरा. सुभाषने आलेल्याच पहिल्याच बॉलवरती फलंदाज या ठिकाणी अविनाश कारभारीला बाद केलंय. आता दोन्ही बॅटर मैदानावरती नवीन आहेत. दोन्ही ओपनर्स डगआउटमध्ये. योगेश पंजे न्यू बॅटर एंटर होत आहेत खेळपट्टीवरती. 21 वरती दुसरा धक्का लागलाय. पहिला धक्काही 21 वरती लागला होता. SP पुन्हा एकदा. चेंडू गेलाय मागे. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ एकच धाव मिळेल. 4 ओव्हरची मॅच आहे. किमान 45-50 ही धावसंख्या व्हायला हवी तर एक चांगली फाईट देऊ शकेल उंबरठे 40+. हो हा चेंडू मिस केलाय. क्वाड बँडचा अपील. आणि फलंदाज बाद आहे अंपायर सांगतायत. क्वाड बँडचा अपील स्वीकारलं गेलंय. न्यू बॅटर मैदानामध्ये येत आहेत अरुण कारभारी. सुभाषच्या षटकात केवळ एक धाव. 2 विकेट आतापर्यंत प्राप्त केले आहेत. सुभाष पुन्हा एकदा. हो चेंडू खाली राहिला. यावेळेस मात्र फलंदाज बाद होत आहेत. आणखीन एक धक्का. बहुतेक दिनेश जाधव यांना जावं लागेल आणि सुमित दादांची तीच इच्छा आहे की ते म्हणतात की इतक्या लांबून मी आलो आहे आणि दिनेशची बॅटिंग मला बघायची आहे. पण दिनेश त्याच्या सहकाऱ्यांच्या धावा ॲड करतोय स्कोअरबुकवरती. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतात एकूण झाली ती म्हणजे 22 वरती. पहिला गडी 21 वरती बाद झाला. त्यानंतर दुसराही 21 वरती बाद झाला. पण तिसरा 22 वरती. चौथाही 22 वरती. असे एकूण 4 विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत. आणि काय जबरदस्त कमबॅक पाटील 11 संदर्भ संघाचं. 3 विकेट या ओव्हरमध्ये गमावलेले आहेत. त्याचबरोबर 1 धाव आतापर्यंत खर्च केले. बघूया हॅट्रिक बॉल आहे. बहुतेक हॅट्रिक इथून पूर्ण होईल का. तर सुभाष ऑन हॅट्रिक. बघूया पहिली हॅट्रिक पूर्ण होते का. हा चेंडू मागे गेलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत. 2 धावा अगदी सहजतेने मिळतील कारण फिल्डर भरपूर मागे होते आणि चेंडूपर्यंत पोहोचेपर्यंत या 2 धावा इथून मिळतील. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण झाली ती म्हणजे एकूण 24 धावा. 1 to go. हो 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 हो
जबरदस्त धमाका सिक्सर. आणखीन एक षटकार जर ठोकला तर आदरणीय सुमित भोईर याचकडून 500 रुपये देण्यात येतील. पण जेव्हा स्ट्राईकवरती सुरेश भंडारी येतील, पण अखेरचा बॉल फ्रंट फूटवरती येऊन खेचला होता मिड विकेटला आणि या षटकाराने धावसंख्या धावफलकावरती बघता आपण झाली ती म्हणजे एकूण 30 धावा. तर योगेश यांच्यासाठी षटकाराला 500 रुपये. सुमित भोईर यांच्याकडनं पारितोषिक असणारे स्वीप करतायत. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. भाग मिल्खा भाग असं करता करता 2 धावा इथून पूर्ण केल्यात आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती बघता आपण 32. बघूया योगेश यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. सुमित भोईर यांच्याकडनं जर षटकार ठोकला तर 500 रुपये मिळतील. ड्राईव्ह करतायत अलंग द ग्राउंड. फिल्डर आहेत मागे लॉंग ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा इथून मिळतील. संजय खारुक आपण कुठे असाल तर संपर्क साधायचा आहे. संजय खारुक. योगेश यांनी 3 धावा जर धावून काढल्या तर 300 रुपये. हा पण 3 केल्या तर 300 मिळतील. ओ हो आउट ऑफ द पार्क. सिक्सर. आहे जनतेचा पाठी राखा. तुमच्या डोल्याने तुम्हीच पारखा. आहे जनतेचा पाठी राखा. नेता शोधून मिळणार नाही आपल्या विश्वनाथा सारखा. आणि बघा याला म्हणतात खाऊन पिऊन मारलेला फटका. 500 रुपये मिळालेले आहेत आणि हे 500 रुपये सुमित भोईर याचकडून षटकारला होते. बघूया बॉलिंग मार्क पुन्हा एकदा समीर. ओ खराब बॉल होता. फुल टॉस होता. 5-4. आणि आता मात्र धावसंख्येला मिळतो आकार. धावसंख्या वेगाने वाढते फार आणि एकूण धावसंख्या 44. तर महेश शेटमाळे यांचं आगमन होते. स्वागत आहे. प्रसिद्ध उद्योगपती भोपर गावचे. हो हा चेंडू बॅटवर आला व्यवस्थित. स्वतः जाऊन चेंडू अडवत आहेत. एकच धाव इथून कंप्लीट होईल आणि अशा प्रकारे सत्र संपले. पहिल्या 4 ओव्हर नंतर एकूण धावसंख्या धावफलकावरती बघता आपण 45 आणि 46 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे. पाटील 11 संदर्भ संघाला एक फायटिंग टोटल उभी करण्यात यश आलंय. तर बघा सुरेश यांच्यासाठी बक्षीस कंटिन्यू असणार आहे. जर हा सामना जिंकला आणि पुढच्या मॅचमध्ये जेव्हा स्ट्राईकवरती येतील तेव्हा जर षटकार मारला तर 500 रुपये देण्यात येतील सुमित भोईर यांच्याकडून. पण बघूया सध्या या मॅचमध्ये कोणाचा विजय निश्चित होतोय इथं येणारा वेळ सांगेल. आणि या दोघांचाही परफॉर्मन्स फार महत्त्वाचा आहे. त्यासाठी मॅच जिंकणं फार गरजेचं आहे. तर बघूया द्वितीय सत्रामध्ये टार्गेट सेट करण्यात आलं आहे 46. अखेरच्या 2 ओव्हरमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये धावा भरपूर आल्या. 15 धावा आल्या आणि त्याच कारणाचं टार्गेट असं वाटलं होतं 40च्या आतमध्ये असेल.
पण त्यानंतरचा सुरेख कमबॅक. होऊया दुसऱ्या सत्राकडे. जाऊन बोलतो त्याला धावेला का आवाज वाढव आवाज. तुम्ही एकदा तरी बोलले का त्याला? मग हॅलो. तर आपले ज्येष्ठ नागरिक रघुनाथ काका वस्साद यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण मंचावरती यावा. आपलं मनापासून स्वागत आहे. या काका आपलं स्वागत आहे. थँक्यू सो मच विनोद पाटील उपस्थितांचं पुन्हा एकदा स्वागत. जाऊया जिथे टीम उंबाडे संघाने प्रथम बॅटिंग करत असताना 45 धाबा कुठल्या 46 टार्गेट आहे टीम पाटील 11 संदप संघासमोर. आणि सलामीची जोडी मैदानामध्ये पहा मिळतोय सतीश पाटील आणि त्याच्या जोडीला SP सुभाष पाटील. पहिलाच बॉल कीपर बीट झाल्यात. अगदी चेंडू बॅट अँड पॅडमधून जात असताना पाहायला मिळाला. गोलंदाज पाहतोय आपण निलेश जाधव यांना. एक चांगले
अष्टपैलू खेळाडू आहेत, बॅटिंग सुद्धा चांगली प्रकारे करतात. सेकंड बॉल, बिग शॉट, फटका चांगला उंचावरती, झेल खाली, फिल्डर अविनाश आणि फलंदाज बाद. पहिला धक्का, पाटील 11 संदप संघाला 0 धावसंख्येवरती पहिला गडी गारद. डेज आहे. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता. अविनाश कारभारी होते, लॉंग ऑनला उभे, चांगल्या रीत्या झेल स्वीकारला गेलाय. फलंदाज बाद, पहिला धक्का. बंडाऊनला खेळाडू पाहतोय आपण. संदप संघाची रन मशीन, नेहमीच ज्याच्या बॅटमधून सातत्याने धावा आल्यात, गेली 5 ते 6 वर्ष सलामीला येत असताना चांगलं योगदान दिलं. मधुकर पाटील आल्यात. नेक्स्ट बॉल, ओ बॅकफुटला जाऊन कट करत असताना डायरेक्ट हिटचा प्रयत्न राहिलाय, मात्र एक धाव, एक बाद, एक अशी स्थिती आहे. सुभाष पाटील स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचं होतं. डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट. थोडासा प्रेशर पहा मिळतो एक विकेट गेल्यानंतर. हा असतो दबाव, कारण जे ते सेकंडचा कॉल होता, मात्र रिक्स घेतली नाही आहे. त्यांना माहीत आहे की आता विकेट लवकर गेले आहे, त्यामुळे आपल्याला विकेट सांभाळून ठेवावी लागेल. 2 धाबा झाल्यात. पॉवर प्लेचा एकमेव षटक. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंपचा चेंडू होता. अतिशय चांगली लाईन लेंथमध्ये गोलंदाजी करत असताना ओ पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. फिल्डर झेल खाली आणि केली आहे चूक. दिनेश होते, चूक झाली आहे. झेल सोडला आणि झेलचं रूपांतर 2 धावेनी झालंय. अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेला उंचावरती झेल होता. विकेट मिळाली असती, मात्र झेल सुटला. 2 धावा सुद्धा मिळाल्या. पहिल्या षटकाचा केस संपलाय. धावा आल्या त्या धावपळकावरती संदप संघाच्या 1 बाद 4. तर गोलंदाज राजू भोईर आल्यात आणि लागोपाठ 3 विकेट मिळवले. विकेट हॅट्रिकसाठी महेश माळी यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. संधी आपल्या घरच्या मैदानावरती मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. एका षटकामध्ये 1 विकेट 2 धावा खर्च केल्या होत्या आणि पुन्हा एकदा त्याच गोलंदाजाचा वापर केला जातोय. ओ पायातला बॉल अगदी एसपीने चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. एकेरी स्वरूपाची धाव. राजू शेटला, राजू भोईर यांना प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. सुमेश शेठ भोईर यांच्या वतीने, भगवा चषकाचे आयोजक यांच्या वतीने प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये. महेश माळ यांच्या वतीने विकेट हॅट्रिकसाठी 1000. चांगला चेंडू, हलकसा अपील. चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. कीपर मात्र वेगाने चेंडूवरती आल्या. तोपर्यंत एकेरी धाव. थोडंसं स्ट्रगल करावं लागतं, संघर्ष करावा लागतं टीम संदप संघाला.
पुन्हा एकदा डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. ओहो ते चेंडूने वळण घेतलंय. 1-2 मध्ये रूपांतर झालंय. दोन धावा. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना पाहतोय आता एखाद्या विकेटची प्रतीक्षा असेल. एकाच चौकार षटकार एसपीच्या बॅटमधून मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती. पुन्हा एकदा टॉप एज. ओ हो 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 अंदाज गेला आणि तेथे 2 धावा. 2 धावा मिळत असताना चांगलं फिल्डिंग होतं आता आपल्या घरच्या मैदानावरती. जय म्हसोबा उंबाडे संघ. अद्यापर्यंत चांगलं षटक हाताले मोठं पटके मारतात मात्र यश मिळत नाहीये. टॉप एज या ठिकाणी कॉटन बॉल करण्याची संधी. कॉल दिला नव्हता मी म्हणेन आणि येथे चेंडू पडल्यानंतर कुठे निघून जातोय. 2 धावा मिळाल्यात. 200 रुपयाचं पारितोषिक मिळालं असं मात्र झेल सुटला जातोय. 2 धाबा सुद्धा मिळाल्या. कधीपासून पाहतोय डबल धाबा घेत असताना थोडीशी दमछाक झाली आहे खेळाडूंची. पुन्हा एकदा अतिशय चांगला बॉल होता. निश्चित या ठिकाणी जातोय. पुन्हा एकदा षटक समाप्त होतोय. दुसरं अतिशय चांगलं षटक राहिलं. पहिल्या निलेश जाधवच्या षटकामध्ये 4 धाबा आल्या आणि या राजू भोईर यांच्या षटकामध्ये धाबा आल्या त्या 8. एकूण धावसंख्या पाहिली तर 12 धाबा म्हणजे 12 चेंडूवरती 12 धाबा आल्यात स्कोरबोर्डवरती. कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपये पारितोषिक आहे. अद्यापर्यंत 34 धावसंख्येची गरज आहे. येणारे चेंडू शिल्लक असतील 12. 34ची गरज. निश्चित 12 मध्ये 34 करायचे आहे. थोडंसं आव्हान महागडं आहे मात्र शेवटी क्रिकेट आहे. कधी काय होईल हे सांगणं सुद्धा तेवढंच कठीण आहे. मात्र चांगली बॅटिंग झाली. जे मागच्या 2 ओव्हरमध्ये आपल्या घरच्या मैदानावरती चांगला एफर्ट दाखवला. गोलंदाजी करत असताना निलेश जाधव आणि राजू भोईर या 2 गोलंदाजाने. रात्री कॉल करत होतो तुम्ही उचलला नाही कॉल. हो अगोदर कॉल आला तेव्हा मी जेवायला बसलो नंतर करत होतो तर तुम्ही काय नाही बरोबर जाऊ दे सकाळी ते बघू बोला. काय नाही इकडं कल्याणला आहे. आता काय करायचं. उंबाडे सापाडे उंबाडे ती नंतर. हा बरोबर ते भगवाच्या अशी काय ना सुमित भोईरचा. हो मोठी असते ना. मोठी स्पर्धा असते. 1 लाखाची आहे ना. याच मैदानावरती आहे. तिथेच आहे आता. तो पण आहे ना सुमित भोईर पण आलाय. हा तुम्हाला लाईव्ह लोकेशन पाठवायला लागेल इथला. ओके कारण तो लय आतमध्ये आहे माहिती आहे. तोच आहे तो जेल आहे ना. जेलच्या बाजूनी यायला लागतो इकडं. हा मग जेलच्या बाजूनी सरळ यायचं. उंबाडे विचारायचा कोणाला आहे. उंबाड्याच्या इकडं बाहेर मैदान आहे. तो कोणी सांगेल मैदान कुठे गेलते का. अच्छा दशरथ पाटील ना गेला अजून. सांगतो तुम्हाला नंतर. चला पहिला चेंडू डाट फेकलाय. 12 मध्ये 34ची गरज होती. आता 11 मध्ये 34 धावा हव्या आहेत. 11 चेंडू 34. गोलंदाज पाहतोय आपण कृष्णा भंडारी आल्यात. फटका चांगला. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. निलेश जाधव आहेत ते त्या ठिकाणी. एकेरी धाव मिळत असताना गुड फिल्डिंग गुड थ्रो. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे.
लवेश भंडारे यांच्या वतीने प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये, आता किंमत वाढली आहे विकेटची. आणि सुमित शेठ भोईर यांच्या वतीने 200. येथे विकेट मिळायची संधी आहे की टायमिंग झालंय प्रॉपर आणि खेळाडूने केली आहे चूक. षटकार 6 धावा. स्वतःचा तोल सांभाळता आला ना अविनाश कारभारी आहे ना. चला ठीक झाल्यात. थोडीशी दुखापत होती कारण सकाळी सुद्धा एक अपघात झाला त्या ठिकाणी. खेळाडू जे कोणीचे होते त्यांना गंभीर दुखापत झाली त्यामुळे त्यांना मैदान सोडावं लागलं. सात धावाला षटकाराला या एस पीच्या बॅटमधून गरज होती एका दुसऱ्या मोठ्या पडक्याची. कधीपासून पाहतोय आपण सिंगल डबल. आत्ता मात्र पहिला षटकार आलाय 15व्या चेंडूवरती. पुन्हा एकदा फुलटॉस नाहीये. खराब फिल्डिंग. त्याच टप्प्यावरती चेंडूला घ्यायचं होतं. अशा चुका केल्या तर मग काय. अगोदर षटकार नंतर चौकाराला. आता मॅच मध्ये वापसी करत असताना पाटील 11 संदप संघ पहा मिळतो आपल्याला. सुभाष पाटीलने मात्र झेल सोडल्यानंतर पुरेपूर त्याचा फायदा उठवलाय. कृष्णाच्या ओव्हरमध्ये अद्यापर्यंत 11 धावा आल्या 4 चेंडूवरती. तेवीस धावा झाल्या तर स्कोरबोर्डवरती अद्याप 23 धावसंख्येची गरज आहे. 8 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज आहे. मैदानामध्ये पाहतोय आपण अतिशय चांगला रोमांचकारी मॅच. पहिल्या 2 षटकामध्ये डिफेन्स क्रिकेट पाहायला मिळालं आणि आता मात्र गोलंदाजावरती अटॅक करण्याचा प्रयत्न राहिला एसपीचा. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला फिल्डर होते त्याच्या बाहेर जात असताना 2 धावा पाहायला मिळाल्या. आता 7 चेंडू 21 ची गरज आहे. धावा झाल्यात त्या 25. 7 चेंडू 21 धावा. येणारा चेंडू दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा असेल कारण आता येथे एका चौकार षटकाराची गरज आहे. दुसरीकडे एखादा ब्रेक थ्रू मिळवून देण्याची गरज आहे टीम जय म्हसोबा उंबाडे संघाला जेणेकरून एखादा विकेट मिळेल. मात्र एस पी स्ट्राईक वरती आहे. मोठ्या फटक्याच्या शोधात असणार आणि यावेळेस फटका चांगला. रन्स मिळतील 6. व्हॉट अ शॉट. सुपर षटकार. या षटकामध्ये मात्र तब्बल 19 धावा आल्या.
आणि आता बनवायच्या त्या 15. 6 चेंडू 15ची गरज आहे. आता थोडीशी टीम मीटिंग घेतली जातोय की आता कशा प्रकारे धावा रोकायचे आहेत आपल्याला. चला आता फिल्डिंग प्लेसमेंट लावून घ्या आपण. 6 चेंडू 15 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या 2 षटकामध्ये पूर्णपणे हवी झाला होता संघ उंबारडे संघ. निलेश जाधवचं फेकलेलं 4 धावेचं षटक. त्याच्यानंतर राजू भोईर यांच्या षटकामध्ये आल्या 8. मात्र तिसऱ्या षटकात मी म्हणेन संदर्भ संघाने पूर्णपणे वापसी केली आहे. तब्बल 19 धाबा कुठून काढल्या. त्यामुळे समीकरण थोडंसं आता सोपं झालं आहे. 6 मध्ये 15. चला सामना सुरू करा आता. 6 मध्ये 15 बनवायचे आहेत. गोलंदाज प्रदीप भंडारी यांना पाहतोय. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. त्यामुळे आपल्याला आणि सुमित शेठ भोईर यांच्याकडून 200 विकेट हॅट्रिकला 1000 आहेत. आणि प्रत्येक विकेटसाठी सुद्धा 500 रुपये आहेत. पहा पारितोषिकांचा वर्षाव आहे या ठिकाणी. मात्र विकेट मिळणं थोडंसं अवघड झालंय. आता 6 मध्ये 15 स्ट्राईक वरती मधुकर पाटील आहेत. पहिलाच बॉल. ओहो या ठिकाणी स्टॉप केलंय चेंडूला. चौकाराच्या दिशेने जात होता. 2 धावा पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळाल्या. 6 मध्ये 15 बनवायच्या होत्या. आता 5 मध्ये 13 धावसंख्येची गरज आहे. चांगला सामना पाहायला मिळेल. कधीपासून पाहिले 1-2 सामने एकतर्फी होताना पाहिले. मात्र आता सामन्यामध्ये मजा येतोय कारण दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे ताकदीचे संघ पाहायला मिळतात आपल्याला. संदर्भ आणि उंबारडे. ओ हो 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 अतिशय चांगला चेंडू. सरप्राइजिंग डिलिव्हरी. पूर्णपणे फलंदाज बीट झाले. 4 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. आता सुभाष पाडी स्ट्राईक वरती आहे. ज्याने मगाशी चौकार षटकात टोकले. मॅच मध्ये संदर्भ संघाला आतमध्ये आणलंय. पुन्हा एकदा बिग शॉट. फटका पसलाय. टिपलाय तो खेळ. संपलाय तो सुभाष पाटीलचा खेळ. बिग विकेट बिग लॉस. तिसऱ्या चेंडूवरती विकेट मिळाली. आता 3 मध्ये 12. वॉट अ मॅच. रमेश पाटील टीमचे कॅप्टन मैदानामध्ये येत असताना अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. पहा मिळतो आपल्याला. प्रदीप भंडारी या ठिकाणी गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती 2 त्याच्यानंतर 1 आणि नंतर विकेट मिळाली आहे. विकेटची अत्यंत गरज होती. योग्य वेळेला विकेट काढले. आता 3 मध्ये 12. चिकनगरचे कॅप्टन आपण याच आहेत. चिकनगरचे कॅप्टन. तर 3 चेंडू 12. थोडंसं प्रेशर पहा मिळतोय. रमेश पाडी स्ट्राईक वरती आणि गोलंदाज फिरकी पट्टू आहे. त्यामुळे फटका हवेमध्ये खेळत. 2 धावा पाहायला मिळाल्या. इथे बॅकअप दिले जाते. गरज होती का. आणि इथे रनआउटची संधी आहे. पहा फेकाफेक चेंडूची केली जाते. आता 2 चेंडू 10. 1 चौकार 1 षटकार.
एक चौकार एक षटकाराची गरज आहे. प्रदीप भंडारी यांना पाहतोय फिरकी पट्टू आणि फिरकीच्या जाळ्यामध्ये मात्र अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय त्यांच्या वतीने. चांगली गोलंदाजी. 2 चेंडू 10 धावा. एका चौकार षटकार. रमेश पाटील स्ट्राईक वरती आहेत आणि यावेळेस फटका चांगला आहे. झेल कोण टिपणार? हो यस, झेल टिपला जातोय. विशाल होते त्या ठिकाणी. चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. अतिशय चांगली गोलंदाजी प्रदीप भंडारी यांना पाहतोय आपण, ज्यांच्यावरती जबाबदारी दिली होती 6 मध्ये 15 रोखण्याची आणि अखेरकार 2 महत्त्वपूर्ण विकेट मिळवल्यात. आता 1 मध्ये 10 धावा बनवायच्या आहेत. फक्त एखादा दैवी चमत्कारच वाचू शकेल. एखादा लिगल डिरिव्हरी फेकायला लागेल टीम उंबाडे संघाला. ओ चांगला चेंडू. एज लागतोय. चेंडू पाठीमागे आणि सामना जिंकला जय मसोबा उंबाडे संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम पाटील 11 संदाप. ₹500 कॅश प्राइज होते आणि प्रदीप भंडारी यांनी 2 विकेट मिळवल्या, त्यामुळे ₹1000 कॅश प्राइज आहे. आणि सुमित शेठ भोईर यांच्या वतीने ₹400 आणि योगेश यांच्यासाठी ₹400 कॅश प्राइज. चला या आपण आता प्रदीप भंडारी आणि योगेश पंजे. आणि मॅन ऑफ द मॅच ठिकाणी दिला जाईल. ज्या गोलंदाजाने पॉवर प्लेचं षटक हाताळलं तो निलेश जाधव ठरला सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो आणि 14 धावा सुद्धा केल्या. या चला या काका, आपण प्रथम मॅन ऑफ द मॅच देऊ ज्याने सुरुवातीचं षटक हाताळलं. वेल प्लेट. चांगलं षटक हाताळलं. फक्त धाबा खर्च केल्या फक्त 4. तिथूनच सामन्याला काढणी मिळाली. आणि आता पारितोषिक घेण्यासाठी यायचं आपण. या भंडारी. ₹1400 कॅश प्राइज आहे. प्रदीप भंडारी अतिशय चांगलं षटक हाताळलं. महत्त्वपूर्ण विकेट मिळवल्या. आणि त्याचबरोबर ₹400 कॅश प्राइज. योगेश 500. हा GST कट करून दिलेले आहेत. वा वेलबॅट. चांगली कामगिरी झाली आणि त्याच्या जोरावरती मात्र विपक्ष संघाला परास्त केलं. चला टॉस करूया. टीम चिकनगडचे कॅप्टन यायचे आपण. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या आता टॉस करून आणि पैकी